नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कांदा भजी बनवायचे म्हणून तेल तापायला ठेवलेले आहे आणि पीठ वगैरे मिक्स करून घेतलेले आहे। मस्त उभा कांदा कापलेला आहे बघा, कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे। तर तेल तापलेले आहे, पकोडे वगैरे टाकून घेतलेत आणि आता जायचं कॅन्टीनला। सोनाचा फोन आला होता की तिला कॅन्टीनमधून ट्रॅक सूट घ्यायचा आहे म्हणून आता कॅन्टीनला जायचं। तर ती आलेली आता येरवड्यात आणि मला इकडून जायचंय। तर चला पटकन आवरते आणि जाते आता। तर चला निघालेली आता, मस्त पकोडे खाल्ले आणि आता चालले। सोना आलेली आहे, सारखाच फोन येतोय तिचा। घाईच्या कामात तर असं काही ना काही तर व्हायलाच पाहिजे। लाईट बीट बंद करू। आणि असं ठेवायचं, तसं असं टावर बनवायचं। तर टिमकी तुला झालं पिठायला टाकायचं सुद्धा माणूस एवढा पाणी नाही टाकायचं। पण छोटे छोटे पाच होईल तुला वाटतं? 50 रुपयाला ठेव। 50 रुपये घालून 10 रुपये चॉकलेट घेऊन जा। त्यांना नाही तर मग सकाळी फोन लावतो त्याच्या आलोच नाही बरं का। परत फोन लावतो तर मला नाही पहिले फोन लावला परत फोन लावला। आम्ही दरवेळेस इथे येतो जेवायला आणि जोगेश्वरीची मिसळ आम्ही नेहमी खातो। तिथून आम्ही एकदा बिर्याणी घेतली होती। संगिरांटीचं दुकान संगिरांटीचं दुकान आता नाही राहिलं। तिथून माऊली घेतला होता। जर तुम्हाला इथं रेंटने घरी घ्यायचं असेल तर इथं रेंटने तुम्हाला रूम भेटतील। आता आम्ही आलो आहे दत्त मंदिर कशी। हा ते नाही का? हो तर आत्ताच बघा आले कॅन्टीन मधून आणि सोनाने आता मस्त चहा ठेवलेला आहे
आणि जे तिने ते आलू पापड वगैरे आणले होते ना कॅन्टीनमधून, लगेच बाईला फ्राय करायचे. तर सोनाने ना स्वतःच्या चॉईसने बघा हे आलू पापड घ्यायचं होतं तिला, आणि हे कोणतं साबुदाणा पापड. काही गरज नव्हती हो. आता हे आपण अशा गोष्टी आपण घरी बनवतो, पण आता या पोरांना कोणी सांगायचं. तिने हे घेतलं, तेल जळालं, तेल तापलं का लवकर. आता गॅस कमी कर, नाही तर परत ते पापड लगेच जळतील, तर पार कोळसाच होईल. पापड तळून आणले तिने, चांगले फुगलेत ना. आहे का टेस्ट? आहे का? हाय म्हणणार आता, कारण स्वतःने आणले ना त्याच्यामुळे. आलूचे पापड खाऊन बघ, टेस्ट आहे का? टेस्ट खाल्ले मी. टेस्ट आहे का? नमक आहे का? सकाळचं उजवडतो ना तेव्हा तो लाल गोळा बघायचा, त्याचा व्हिडिओ छान. आता पण किती लाल लाल आहे, पण याच्यात तर पिवळा दिसतोय. बरं गाडी बाय बाय. बघा डिअर स्टाईल आता या आमच्या. मी आज कुठे गेलेली माहिती आहे का? कुठं? आर्मीचं ते काय म्हणते त्याला. तुम्ही गेल्या होत्या? हा, मला नाही नेलं. तुम्ही म्हणलं ना मला कॅन्टीनला जायचंय. हे बघा असे आहेत बरं का. खूप मतलब त्याला काय म्हणतात, आर्मी परेड. हा, आर्मी परेड होता आज. खूप छान. मी तर रिटायर झाले, साहेब ह्यांचे नाही झाले अजून, आमचे साहेब झालेत. तरी मला खूप आनंद आला बघायला गेल्यावर. खूप छान होतं. मला का नाही जायचं? अरे तुम्ही काल म्हणता ना मला कॅन्टीनला जायचं, मग सकाळी 5:30 जायचं होतं ना, त्यामुळे लवकर गेले मी आणि शिवम गेलेलो. खूप छान व्हिडिओ केलेत. माझे पण व्हिडिओ बघा युट्यूब. लाईव्ह का नाही केलं? मी लाईव्ह पाहिलं असतं. व्हिडिओ टाकलेत युट्यूबवरती, बघू शकता. मी कॅन्टीनला यांना आवाज नाही दिला, कारण मला माहिती आहे ह्या कुठला शिवमच आणतो, ह्यांना कुठे वेळ, हल्ली वेळ नसतो. कॅन्टीन मध्ये संडेला गेलते ह्यांनी, शिवमच आणतो ना जास्त. एरोप्लेन आले. फोन केला असेल घरात, फोन पाटील ते खरंच बाहेर नाही आले हो. नाही आला असेल फोन माझ्या मोबाईलवरती. हा, मी वरतीच आहे ना. पण त्या दुधाला नव्हत्या आल्या का? काल गेलते ना ते. काय म्हणते मग ते एकटेच गेले होते का? आज एकटेच तुम्ही आलाय दुधाला, तर म्हटलं का आजी मैत्रीण कॅन्टीनला गेली, एक काल दूध नाही का घेऊन गेली म्हटलं. चंद्रला लवकर आलो. ही बाई आर्मी परेड पाहायला गेली होती, मला नेलं नाही. ठीक आहे, आता मी पण आर्मी मेला बघायला जाणार. आता मग मी येणार की तुमच्यासोबत? बघा माझ्यासोबत लगेच निघणार. आणि मला म्हणलं होत्या तुम्ही कुठं जायचं म्हणत होत्या माहिती का? साईबाबाला जायचं म्हणत होत्या. रोशन आज येणार आहे ना? रोशन तिकडून तसंच कामाला गेला, त्याला टाइमच नाही भेटला यायला. अच्छा, म्हणजे आलाच नाही तो? आलाच नाही, त्याला टाइम नाही भेटला. म्हणला गेलो नसतं, त्याला टायमिंग दिलं. उद्या जायची का? उद्या नाही ना, पाटील ताईंना हॉस्पिटलला, उद्या परवा हॉस्पिटलला जायचं. 2 दिवस हॉस्पिटलला जायचे. संडेला तर मग नकोच, हे घरी असतात. मंडेला आली संक्रांत, मग 2 दिवस वेळच नाही. मोडलं गुरुवारी तर चालते. ते काय सरळ आळंदीच्या रोडवरती यावं आहे का? आळंदी जे दिघी गेलं का, दिघीच्या पुढं ते शिर्डी आहे, ते साईबाबा आहे. साईबाबाच्या पुढं आळंदी आहे. येऊ जाऊन. मेंढरवाले आली ती लगेच गेली. कवर राहतील. काल आली रात्री, आज गेली. कुंबळ कोणी टाकलेत ग बाई एवढ्या लांब? हाय राम, थंड हवा यायला लागली आहे ना. जम्मूला वगैरे पाऊस चाललाय आता. किती थंडी वाजते आज बाई. असं फोन जर खाली पाडल्यावर सरळ काय होईल हो? कार्यक्रमच होईल बा माझ्या फोनचा. गिफ्ट केलाय ना भाऊंनी, गिफ्ट केलाय बाया. शेत आहे ना, ते मक्याचे झाड आहेत ना, म्हणजे मक्याचे रोप आहेत. मक्याची चर्चा खूप छान आहे, हिरवं दिसतं का? तेच मी तिथून आली ना, ती मका आहे तिथं. हिरवी मका आहे, थोडी जोर आहे, तिकडे मका. आईने पण मका केलेली बरं का, आता गोल्डन मका केलेली, जे आपण कणसं आणतो ना ती मेंढराने बघा, मेंढराने घोड्यांचं आहे ते, मेंढराचं. ऐ शहरात राहिलेल्या बायांचं असं आहे बरं का, त्यांना कळत नाही. आणि ती लोक होती मगाशी मी कॅन्टीनला चालले तेव्हा इथंच होती. पोरं का? अच्छा, ही मी दुधाला चालली तेव्हा बांधवाने चाललेली, आणि ते घोडा मी इकडून चालली होती ह्या साईडकडून. वापस घोडा माझ्या पाठीमागं पळायला लागला. मग मी ह्या रोडनी गेले इकडून. सुहान तशी जोश सकाळी कॉलेज येताना ना इकडून गेली. म्हणलं बाई जर स्पीडनी पळायला लागलो काय करायचं बाई, त्याच्यामुळे. होय, एक इथं आपल्या तिथंच होता. पण ती आज राहील त्या मेंढरवाली का राहिली नाही, त्यांना पाहणीच सोय नाही. ना त्या मेंढरवाली खूप लांब गेली असतील ना, एवढ्या भीड मध्ये या वापस नाही का, पुन्हा सुट्टी पडते नाही.
कुठं लांब आता इथं 5 किलोमीटर अंतरावर राहायला गेली असतील ना हा कुठं जागा बघितलं पण ही एवढं भीड इलाक्यामध्ये जागा एवढीच आहे आपल्या इथं एवढीच मोकळी एवढीची. इथे लोक राहून देत नाहीत ना. चंद्र बघायचे चंद्र 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 दिसतोय पण लय बारीक दिसतोय. बघा कसं सगळं मोकळं आहे. अजून 5-10 वर्षांनी इथं काही नाही राहायचं, सगळं जाईल. पाटील दादा फोन कर बोलवायची. बोल चला मी रुपाली ताईंना आता फोन करते बरं येतात का पाहते वरती. बघा सोनाची स्टुडंट, एकच स्टुडंट आलेली. काय शिकवते ग? EVS. तिची मम्मी म्हटली इंग्लिश जास्त शिकव, इंग्लिश तिला जरा कठीण जाते है ना. मम्मी म्हटली ना, मग दीदीला कोण सांगायचं हां. तर तिचं इंग्लिश जास्त घेत जा तिची मम्मी म्हटली. थोडंसं एक सब्जेक्ट घेऊन इंग्लिश पण घ्यायचं सोबत. चला मी चालले आता पवारताईंची तर हळदी कुंकाला. यायची का वेदिका? वेदिका वेदू